जिमला चालू आहे पहाटे 5:30 वाजता. तर हे बघा सगळा अंधार पडला आहे का कसं आहे. बायको पण उठली. बायकोला म्हणलं तर जरा तुला शुभेच्छा घालतो. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. सकाळ सकाळ पहिल्यांदा माझ्या शुभेच्छा तुला. येतो जिमला जाऊन हो. बरं पण दिवसभर तुझ्या हवाय नाही की हा कसं आहे. मजा आहे मजा. बायको रोज जाताना मी उठवून जात असतो ना जिमला. मग इथं पण बायको काय तर खबडब करत बसती. मी आपलं जाऊन येत असतो होय. हां त्यामुळं मी आता व्यायाम करते हिंदी जिम मध्ये जाऊन व्यायाम करते. हा येतो जाऊन मग लगेच. बरोबर. घर लावत असतो असं. बायकोसाठी गजरा गुलाबाची फुलं पाकळ्या घेऊन चाललोय आता. बायकोला मस्तपैकी सरप्राईज देऊ. तर काही लोक मला काय म्हणते सारखं बायको बायको करतो फॅमिली करतो लेकरं करतो. तर ते एक कारण आहे. ज्यावेळेस माझ्यापाशी काय नव्हतं ना त्यावेळेस माझ्या बायकोनं मला साथ दिली. पत्र्याच्या शेडमध्ये असल्यापासून सासूबाईचं पण मनापासून आभार. नाही तर आजकालच्या पोरी पत्र्याच्या शेडमध्ये कशाला येते त्या. माझ्यापाशी काहीच नव्हतं. गाडी नव्हती घोडी नव्हती. प्लंबिंगच्या कामाला जायचो बिगारीच्या कामाला मी. एवढा माझ्यावर विश्वास ठेवून पण बायकोनं म्हणजे माझ्या सासूबाईनं पोरगी दिली. त्यांचं मी आता 7-8 वर्ष झालं लग्नाला पण कधी मन नाराज केलं नाही आपण त्यांचं. ह्याच्यामुळे मी फॅमिली करतो. आता असं नाही की बाबा माझ्यापाशी पैसा आला श्रीमंत आल्या म्हणून मी बाईक करतो किंवा बायको मला जीव लावती. पहिल्यापासूनच ज्यावेळेस आमचं लग्न झालं तेव्हापासूनच लग्नाच्या आधीपासून त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. लग्नाच्या आधी आमच्या घरी इथं जुळणी करायची त्यावेळेस. तेव्हापासून आम्ही एकमेकांसमोर सोबत आहे. म्हणजे थोडक्यात अरेंज मॅरेजमध्ये लव्ह स्टोरी आमची. ही लय मोठा काळ आहे. ती कधी टाईम भेटला तर सगळी आमची स्टोरी सांगेल तुम्हाला. मी लिहून ठेवलेली स्टोरी आहे ती. तेव्हापासून म्हणजे लग्न आधी व्हायच्या आधीपासून आमची एकमेकाची मनं जुळलेली आहे ती. ज्यावेळेस आम्ही मुंबईला पहिल्यापासून बघायला येतो. ही उगच होत नाही असा लगे की बाबा 5-6 दिवसाचं प्रेम नसतं ही. म्हणून मी बायकोला जीव लावतो. काही लोकांचा गैरसमज आहे पैसा आला म्हणलं बायको करतो फॅमिली करतो घेऊन हिंडतो. तसं नाही भावांनो. मी चालतसुद्धा बायकोला घेऊन जायचो. आम्ही एस टीमध्ये पण जायचो. तेव्हापासून सोबत आहे. बायकोचं मनावर तेवढं आभार कमी जायचं. माझ्या वाईट काळात साथ दिली चांगल्या काळात पण साथ देते. इथून पुढं बी आम्ही सोबत एकत्र राहणार. तर त्यामुळे मी बायकोला जीव लावतो. आणि लव यू बायको. तुला वाढदिवस आहे खूप खूप शुभेच्छा. आणि तुझा बड्डे कोण काय केलं तर मी फिरणार हिंडणार सेलिब्रेशन करणार माझ्या मनानं करणार. पण माझ्या फॅमिलीला मी कधी नाराज करणार नाही. भीक मागील पण फॅमिलीला नाराज करणार नाही. सुखात ठेवील कायम माझ्या लेकरा बाळाला माझ्या फॅमिलीला. तर चला बायकोला देऊ सरप्राईज नेऊन पाठदिशी. कुठं आहे नंब्या कुठं आहे. हां हाय ना. चला मग लवकर चल लवकर. ओय गुलाबजामुन कसा आहे हवा आहे. हां हवा हो. तर हॅपी बर्थडे. आल्या फुलांचा वर्षा. आलेल्या फुलाचा वर्षाव. ह्याच्यामध्ये अजून लय काय काय बघ. हा दर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काटा नाही टोचिंगा. थँक्यू हॅपी बर्थडे मला बी असं ह्याच्या हेडेमध्ये यायचं होतं. सकाळ सकाळ म्हणून मला आवडत नाही कॉलेज. हे गजर तुला. धन्यवाद. सगळं गुलाबच झाली. आता सुरुवातच अशी आहे बघ डेंजर मध्ये. हा हो गुलाब. बर्थडे आहे बायकोचा. खा फ्रीज मध्ये. हॅपी बर्थडे. दुरोळा आहे दुरोळा. चला आता कुठं जायचं. आता देवाला बड्डे आहे म्हणून. बर्थडे आहे सोमवार आहे आज. होय. बर्थडेच्या दिवशी मग देवाचं दर्शन घेऊन येऊ आपल्या मोळ मधल्या. बरोबर चला मग सगळे चाललं बघा इथं देवाचं दर्शन घ्यायला. मला बाईक जरा देवधर्म करून आणावं जरा मस्तपैकी. होय बरोबर आहे ना. हा बसा लवकर. काय झालं फुलं देवाला. फुलं म्हणलं सोनचाफा पण घ्यावं पण नाहीच. पलीकडच्या झाडाला असं तिकडे नाही नाही का.
सकाळी काढला होता आपण. जाऊ चला मग. चला पार्किंग केली मस्तपैकी. आता जाऊया मंदिरात. चला चला. या नारळ जरा देऊ ना कोणाला. ये नारळ नारळ. खूप छान सजवले ना. काल एकादश होती ना. हा छान सजवले. आई जगदंबा प्रसन्न. तू अप्पा मोर्या. काय कळत मला गणित ग.